दिवाळी आली आणि उठण्याची शाही स्नान आंघोळ नाही असं होणारच नाही प्रत्येकाच्या घरात. आणि दिवाळीचं फराळ तर दिवाळी ही मला तर वाटतंय देवानं याच्यासाठी काढली असावी का तर सगळ्यांच्या गोरगरिबांच्या सुद्धा घरात सगळे पदार्थ व्हावेत, त्या निमित्ताने तरी गोरगरिबांना दिवाळी मिळेल. तर चला, माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नवीन असाल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता मी इथं उठण्यात थोडंसं बेसन पीठ घातलं आणि थोडंसं खोबरेल तेल आणि जरासं कच्चं दूध घातलं. कच्चं दूध जर घातलं ना, चांगला याचा म्हणजे फरक जाणवतो. तर मी नेहमी असं करते. तर बघा, मी इथं 3-4 पॉकेट आणले का तर बरेच दिवस वापरता येतील म्हणून. मध्ये आधी एवढं कधी मिळलं तर मिळतं, कधी नाही. पण तर आज चकली बनवायची, पण चकली बनवायची म्हणलं तरी बाकीची सगळे आपल्याला काम आवरावी घेऊन म्हणजे आवरावी लागतात. तर आता इथं बघा, मेथी टाकली ही माझी, एवढं तिला पाणी घातलं, हे केलं. आणि आता दिवाळीच्या तोंडावर बघा आली आहे खायला. तर तिला आता सगळी अशी फुलं यायला लागलेत. चला म्हणलं, सकाळी सकाळी आता एवढं आवरलंय, सकाळी सकाळी आत्यांच्याकडे भाजी नीट करायला देऊया. तर भाजी नेण्यासाठी आल्या. रात्रीच पाऊस झाला होता, त्यामुळे चिकचिक तर जास्तच झाली होती. भाजी उपटून घेतली आणि घरी आले. बघा, आता आयुष्याची तर रांगोळी काढणं चालू आहे आणि श्रेयाचं चाललंय तिथं आलू पराठे. सगळ्यांना नाश्ता बनवते इथं. आता तिचा नाश्ता म्हणलं की उशिराच चालू होतो. तर बघा, मी छान बनवते, पण तरी बोलत होती मम्मी तुझ्यासारखं नाही बनत. तर इथं बघा, कृतिकाला तोपर्यंत भूक लागलेली, ती भोपळ्याची भाजी चपाती खात होती. आयुष्याचं काय इथं दुसरंच चालू होतं. तर बघा, आता मी इथं चकलीला सुरुवात केली. तर मी इथं सगळं असं सामान काढून घेतलंय चकलीसाठी. तर बघा, हे कुपांचे तांदूळ 1 नंबर चकली होते. तुम्हाला जर कोणाला करायचे असेल तर नक्की आवर्जून करा. तर इथं कुपांचे तांदूळ मी सकाळीच 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून सुती कापडावर फॅन खाली वाळत घातले होते. 5 तास चांगले सुकून निघलेत. आणि इथं 2 किलोसाठी मी फुटाणे डाळ अर्धा किलो वापरली, म्हणजे आपली ती भाजकी डाळ. आणि इथं उडीद डाळ जी आहे ती मी पावशेर वापरलेली आहे. साबुदाणा सुद्धा पावशेर वापरलाय. 2 किलोचं प्रमाण आहे, हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आणि पोहे जे आहेत आपले कच्चे पोहे, ते इथं अर्धा किलो वापरलेत. आणि आपल्या जिरी मोहरीच्या डब्यातील जे वाट्या आहेत त्या 4 वाट्या धन वापरले. तुमची जराशी मोठी जरी वाटी असेल तरी चालू शकते, काही हरकत नाही. पण जराशी मोठी पाहिजे, म्हणजे जराशी मोठी असली तर चालू शकते. आणि इथं जिरीच्या 2 वाट्या घेतल्यात आणि ओवा 1 वाटी. तर हे 2 किलोचं प्रमाण झालं. जर तुम्हाला 1 किलो तांदूळ घ्यायचे असतील तर पावशेर पोहे घ्या आणि पावशेर फुटाणे डाळ घ्या, 8 पाव उडीद डाळ घ्या आणि 8 पाव साबुदाणा घ्या आणि 2 वाट्या धन्याच्या घ्या आणि 1 वाटी जिरे घ्या आणि अर्धी वाटी ओव्याची घ्या. एकदम छान अशी परफेक्ट चकली होते. तर आमच्या सगळ्यांनाच ही चकली एवढी भरपूर आवडते. आमच्या मामांचं वय एवढं झालंय तरी त्यांना चकली आवडते, एवढी भरपूर आवडीने खातात ते. तर इथं बघा, फुटाणे डाळ जी आहे आपल्याला ती फक्त जास्त आपल्याला भाजायची नाही, बाकी सगळं आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचंय. आणि जिरी ओवा ते सुद्धा नॉर्मली जसं गरम करायचंय, बाकी सगळं छान असं खरपूस भाजून घ्यायचं. आता इथं बघा, मी सगळं असं व्यवस्थित सगळं असं भाजून घेतलं खरपूस असं. आता आपल्याला एवढं सगळं छान असा वास सुटतो, त्यावेळी आपल्याला लगेच कळत असतं बघा कसली आपली भाजणी झाली ती. आता मी थंड होऊन देणार आहे, कारण आमच्या घरची बॉक्स गिरणी आहे. आता त्याच्यातच दळणार आहे. आता हे ज्वारीसारखं पीठ दळायचं, जास्त गव्हासारखं बारीक नाही. आणि एवढी छान चकली बनवायची म्हटलं ना तर त्या आपल्याला तेवढा 8 तास सुद्धा करायलाच पाहिजे का नाही. तर बघा, आता इथं चकलीचं पीठ माझं तयार सुद्धा झालंय. आता इथं माझं तेल गरम करणं चालू आहे, कारण त्याच्यात थोडंसं मोहन टाकायचं, जास्त पण मोहन वापरायचं नाही. इथं चकली बिघडू शकते, म्हणजे मापातच घालायचं. जसं की आपण करंज्याला कसं मापातच अगदी थोडंसं घालतो तसं. तर इथं बघा, आता मी इथं 2 किलोची मी आज चकली बनवणार आहे. 2 किलो इथं मी पीठ घेणार आहे. तर आपण बाकीचं सामान घातल्यामुळं 2 किलो तांदूळ असल्यावर तर आपली जास्त म्हणजे आपली पीठ वाढतं, जास्त होतं. तर इथं मळताना बघा, इथं काय मी घातलंय, इथं मी एक वाटी
तीळ घेतलेत आणि इथं 3 चमचे मी तिखट घेतलंय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट तीळ घेऊ शकता, त्या ह्याच्यात काही प्रमाण नाही तिखट किंवा म्हणजे तीळ वापरण्यात, ते आपल्या इच्छेने घेऊ शकता. आणि मीठ सुद्धा आपण चवीनुसारच घालतो सगळं. तर आता इथं हे जे आहे आपण हळद इथं का टाकली नाही, हळद वापरायचीच नाही, कारण ऑलरेडीच एवढा छान असा म्हणजे कलर येतो ना चकलीचा. तर बघा इथं मला थोडंसं तिखट कमी जाणवत होतं, म्हणून मी थोडंसं अजून जरा तिखट आणि मीठ घातलं. कारण हे माझं आता विकतचं तिखट आहे, लाल तिखट, त्यामुळं हे जरा जास्त तिखट नसतं. तुमचं घरचं जर तिखट बनवलेलं असेल तर थोडंसंच वापरा, ते जास्त तिखट असतं. लहान मुलंही खात असतात आणि लहान मुलंच ही जास्त चकली आवडीने खातात. तर इथं बघा आता मी त्याच्यात अर्धी वाटी मोहन घातलं तेलाचं 2 किलो चकलीसाठी. आणि आता हे पूर्ण मिश्रण आता आपल्याला सगळं असं हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे तेल जे आहे ते पूर्ण असं सगळं आपल्या पिठाला पूर्ण असं लागलं पाहिजे. आणि त्याचा असा मुठ्ठा होईपर्यंत म्हणजे चोळायचं, सगळं एकजीव त्याला चोळून आपण करून घेतलं. नंतरच मग त्याच्यात आपल्याला बाकीचं जे आहे, आपल्याला जे तीळ आपण वापरणार आहोत तर ते तीळ वापरायचं. एवढे छान म्हणजे चकली पण होते. तर इथं बघा असा मुठ्ठा म्हणजे लगेच असा पटकन असा होतोय डिसर, म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित झाले. आता एवढं पीठ छान व्यवस्थित झाले. आता त्याच्यात मी तीळ घातले आणि नंतर आता गरम पाणी करून आता सगळं व्यवस्थित मळून घेणार. आता एकदम आपल्याला इथं पाणीच वापरायचं नाही, आता थोडं थोडं पाणी घालून मी इथं सगळं असं मळून घेते. कारण आता पाणी मी एकदम असं कडक केलं होतं आणि पीठ घेईपर्यंत बाकी सगळं ते चोळेपर्यंत त्याची म्हणजे वाफ जरा कमी झाली होती. पण आता बघा थोडं थोडं पाणी घालत सगळं आपल्याला ते असं कालवून घ्यायचं. आणि जसं म्हणजे आपल्या हाताला चटके बसणार नाहीत ह्या हिशोबाने हे करून घ्यायचं. परत ते पूर्ण सगळं असं चोळून घ्यायचं. माझ्या हाताला बघा एवढे असे चटके बसत होते. आता काय करावं काय नाही, कारण पीठ मळायचं म्हणलं तरी सुद्धा हे खूप असं निकाशीचं काम असतं, कारण आपली चकली व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून मला खूप काळजी घ्यावी लागते याची. पण आता कसं मला सवय झाली ना, मध्ये आधी पण मी करत असते, त्यामुळं आता परफेक्ट जमतं, आता काही टेन्शन नाही. तर मी इथं 2 किलो पिठासाठी इथं मी 1 लिटर पाणी गरम केलं होतं, पण मला अजून पाणी लागणार आहे. कारण आता हे आपलं काही शंकरपाळीचं पीठ नाही, शंकरपाळीत आपण साखर टाकतो त्यामुळं ती गोड असते, चिवट असते, त्यामुळं आपल्याला पाणी कमी लागतं किंवा दूध कमी लागतं शंकरपाळीला. आता हे पीठ आपलं फक्त म्हणजे आपलं तिखट हे आहे चकली, त्यामुळं पीठ आपल्याला पाणी जास्त लागतं थोडंसं 1 लिटरपेक्षा. तर बघा एकदम छान असं पीठ असं मी मळून घेतलंय मऊ. जास्त एकदम असं घट्ट पण मळायचं नाही आणि एकदम असं पातळ पण नाही. मी असं छान असं पीठ असं मळून घेतलं. इथं बघा हाताला पण अजिबात चिकटत नाही. तर मी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ याच्यासाठी दिला आहे की खरंच म्हणजे तुम्ही जर माझा कोणी हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्ही ही चकली ट्राय करा. बघा तुमच्या सर्वांना ही चकली सगळ्यांनाच आवडेल. एवढी छान ही म्हणजे चकली चवीला सुद्धा लागते आणि एवढी कुरकुरीत सुद्धा होते. 80-90 वर्षाचा व्यक्ती सुद्धा ही चकली खाऊ शकतो. एवढी बिस्किटासारखी कुरकुरीत अशी चकली होते. तर बघा श्रेयाने तर सुरुवात सुद्धा केली, कारण आता 2 किलोची चकली आहे म्हणल्यावर बराच वेळ मला जाणार आहे चकली करायला. तर मला पोरे असं म्हणजे चकली करून देतात चकलीच्या शेवग्याने आणि मी तळायला असते नेहमी, पण त्या फास्ट एवढ्या करून जातात, कारण चकली करायला जशी उरकते ना तशी तळायला अजिबात उरकत नाही. आता ही चकली फुल गॅसवरच तळायची. तुमचा जर जास्त फुल गॅस असेल तर थोडासा जरा कमी करा, कारण माझा हा गॅस जरासा एवढा फुल असा चालत नाही. आता कसं नवीन गॅस निघाले त्यामुळे फुल जास्त चालतं, तर थोडासा कमी करा. आणि माझी चकली बघा कशी सोडली आतकडे इतकी अशी रांगोळी सारखीच बघा डिझाईन तयार करते का नाही, मला तर एवढी भारी वाटते. प्रत्येक वेळी माझं चकलीचं असंच होतं, ज्यावेळी मी तिला कडे सोडते ती आपोआप स्वतःची जागा स्वतः घेते, जणू काही सजीव प्राण्यासारखी. तर बघा एवढी सुंदर चकल्या एवढ्या अशा म्हणजे कडे त्याने आपापली जागा घेतली. आणि एवढं असं चकलीचं आपल्याला जर हे करायची म्हणली ना, तळायची जर म्हणली ना, तर ते सुद्धा तुम्हाला मी पूर्ण सांगते. जोपर्यंत चकलीचे जे बुडबुडे जे आहेत म्हणजे तिला जे बबल जे येतात तेलात आपण लगेच टाकल्या कसे, ते पूर्ण शांत होईपर्यंत असं समजायचं नाही की आपली चकली भाजली म्हणून.
ज्यावेळी पूर्ण बुडबुडे ते जे आहेत यायचे बंद होतील तेव्हाच म्हणायचं आपली चकली एकदम ओके तळून झालेली आहे. आता बघा इथं माझे म्हणजे आता सगळे आता बुडबुडे जे आहेत त्याचे बबल जे आहेत पूर्ण असे बंद झालेत, सगळे थांबलेत. आता ही चकली परफेक्ट तळून निघली. आता मी हिला बाहेर काढून घेते आणि एकदम अशी थंड झाली की बघा एकदम अशी कुरकुरीत, तिला काढली कीच ती कुरकुरीत झालेली असते. एवढी भारी चकली होते आणि आमच्यात तर सगळ्यांना एवढी आवडते. आमच्या मामांचं वय तर 86-87 वय तरी सुद्धा बघा त्यांना एवढी चकली आवडते. त्यांना मी तळताना खायला दिली होती तर मामा बोलले की तुझी चकली म्हणजे तुझा सगळाच पदार्थ एकदम छान होतो, मला सगळे तुझे पदार्थ आवडतात. त्यांचे एवढे वय असून त्यांना सुद्धा एवढी चकली आवडते ना माझ्या हातची, एकदम कुरकुरीत अशी चकली होते. या चकलीला हळद वापरायची नाही कारण तिलाच एवढा छान कलर येतो ना तळल्यावर की समोरून जर बघाल ना एवढी अशी छान चकली वाटते ही. आणि खायला सुद्धा म्हणजे एकदम छानच असते आणि बघायला सुद्धा छानच असते. एवढी एकदम अशी कुरकुरीत होणारी चकली बघा. आता तळून झाल्यावर कलर कसा आलाय, एकदम असा छान कलर आलाय आणि एकदम अशी दिसायला सुद्धा तिच्यावर असे पांढरे तीळ आणि ही खरंच अशी जणू काही सजली का काय अशी वाटती. आणि बघा एका ह्याच्यातच किती चुरा झालाय तिचा, म्हणजे किती क्रेप्सी आणि किती अशी कुरकुरीत चकली झाली असेल तर ते तुम्हाला बघा समजलं असेल. हाताला सुद्धा अजिबात तेल लागलं नाही, अजिबात ही तेल सुद्धा जास्त अशी शोषून घेत नाही आणि तेलकट सुद्धा ही जास्त अशी चकली होत नाही कसलीच. एकदम अशी खायला अशी सगळ्यांनाच म्हणजे लहान मुलांपासून ते ज्यांना म्हणजे 80-90 वर्षाची व्यक्ती सुद्धा ही म्हणजे चकली खाऊ शकतो. तर एवढी छान अशी कुरकुरीत ही चकली होते. आता माझं इथं शंकरपाळ्या मी अगोदरच बनवल्या होत्या तर आता त्या सुद्धा म्हटलं भरून घ्याव्यात. आता आमची फिशी बघा आली, तिला जे आम्ही जे खातो ना तिला ते सगळं खायचं असतं आणि ती प्रत्येक गोष्ट आवडीने खाते. आता तिला ती चकली सुद्धा एवढी आवडीने खाते ना, म्हणजे आमची फिशी चकली खाते तर बघा म्हणजे किती ती कुरकुरीत होत असेल. चकली निबारच असेल तर मांजर किंवा कुणी सुद्धा खात नाही. तर बघा आता इथं कृतिकाचा श्रेयाचा नंबर संपलाय आणि आता इथं कृतिकाचा नंबर आलाय चकली घालायचा. आता कृतिका फार कंटाळवाणी करते. आता चकल्या बघा अशा कसं वेळ घालायला लागली, काय काय वेळ तेवढे मोठं घालती. म्हणते राहू दे ग मम्मी, त्याला काय व्हायचंय चकली चावूनच खायची ना ग. मग मी म्हणलं मग पीठच खावा की ग, मग त्यापेक्षा चकली चावूनच खायची. तर बघा तीळ जवळून समोरून कसं दिसतंय, तीळ पांढऱ्याने एकदम छान अशी कुरकुरी दिसली असेल. आता इथं माझ्या नंदेचा आणि चुलत दिरांची पोरं आली, चकली त्यांना खायला दिली. म्हणत होते मावशी आणि मामी चकली एवढी जी छान झाली ना, बिस्किटासारखीच तुझी चकली झाली ग, एवढी भारी चकली झाली. तर सगळ्यांना चकली ही आवडली आणि आता मला तर बराच वेळ चकली तळण्यासाठी अजून जाणार आहे. आता सगळी चकली करायची म्हणलं तरी भाजणीसाठी तळणीसाठी आपल्याला वेळ लागतो ना, त्यामुळं. तर बघा आता माझी इथं पूर्ण चकली सगळी अशी करून सुद्धा झाली, अजून सुद्धा आहे. आणि तुम्हाला जर कोणाला जर करायची असेल तर नक्की आवर्जून करा आणि तुम्ही सुद्धा चकलीचा या आनंद घ्या. आता हिला अलगद अशी भरून ठेवायची का तर अशी पडली तुटली ना तरी लगेच अशी तिचे तुकडे बनतात, म्हणून अलगद हळूच मी तिला अशी सगळी अशी डब्यामध्ये भरून ठेवली. थंड झाली की लगेच अशी भरून ठेवायची. ही 3 ते 4 महिने चकली सुद्धा टिकते आणि तिचं पीठ सुद्धा 4-5 महिने टिकतं. तुम्ही न फ्रीजमध्ये ठेवता तरी ते सुद्धा टिकतं. तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू